नमस्कार. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सुस्वागतम. प्रथम श्री गणरायाला वंदन करून रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करते. विद्येची देवता शारदा मातेला वंदन करून माझे जन्मदाते, माझे आई वडील तसेच माझे वंदनीय गुरुवर्य यांच्या चरणी नतमस्तक होऊन जिने या सृष्टीवर वेगवेगळ्या रूपात स्त्रीचा मर्दानी बलाढ्य रूप दाखवून पराक्रम गाजवला त्या माता सावित्रीबाई, माता जिजाऊ, माता दुर्गादेवी, अंबा भवानी, गावदेवी, कुलस्वामिनी, कलाक्षेत्रातील कलाकार जरी कुठे असला, हॉस्पिटलमध्ये असो, कुठेही असो, एखाद्या कलाकाराची कला सादर करताना तो शांत बसू शकत नाही. त्याच्या अंगामध्ये ते संचारणार, तेच माझ्या संचारला आणि मी आज आपल्या समोर इथे उभी आहे. खरं तर आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी रंगदेवतेची आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळते. हेच मोठं भाग्य असतं कलाकाराचं. खरं तर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करणारे या ठिकाणी कलारंग प्रोडक्शन प्रस्तुत हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. या कार्यक्रमातील कलाकार सुप्रसिद्ध ढोलकीपटू संकेत नवग्रत आपल्या ठिकाणी आहेत. माझा भाऊ या ठिकाणी कीबोर्डिस्ट बसला आहे, सागर आगरकर. सुप्रसिद्ध ढोलकीपटू माझा भाऊ कुमार पंकज आगरकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माझा भाऊ आशिष बल्लाल आगरकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुप्रसिद्ध बँजो प्लेयर या ठिकाणी आपण बघत आहात सूरज मोहिते यांना, आणि सुप्रसिद्ध या ठिकाणी ॲक्टोपॅड मास्टर आमचे रुपेश दादा शेलार या ठिकाणी आलेले आहेत. आणि संपूर्ण कलारंग प्रोडक्शन मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम येथे सादर होत आहे. माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर विशालजी निकम यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते. या ठिकाणी खास हा कार्यक्रम पाहायला या ठिकाणी आलेले मुंबई हायकोर्टातील एक सुप्रसिद्ध वकील ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रावीण्य मिळवलेलं आहे, ते म्हणजे बाबूजी शिंदे आपल्या विभागातलेच आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांचं सुद्धा स्वागत करते. त्यांचे सर्व मित्र राणे साहेब सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांचे मित्रमंडळी यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देते आल्याबद्दल. या ठिकाणी पनवेल पडघा येथील सुप्रसिद्ध समाजसेवक ज्यांनी अनेक संस्थांना अनेक ठिकाणी गोर गरिबांना त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे, ते म्हणजे कृष्णाजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करते. शक्तितुरातील नामांकित तुरेवाले शाहीर शक्तिवाले शाहीर कोणी आले असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी माझा कार्यक्रम बसून या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. त्यांना सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करते आणि जास्त वेळ न घेता मी माझ्या या प्रथम वारीला सुरुवात करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
विठ्ठलेचा तू करता दुःख संकटे पडती गणराया तुझे नाम घे अरे तरी न कळली गणराया तुझी गुण गाथा मार्ग धावया पुनमला करते विनंती आता एक सुंदरसं स्तवन या ठिकाणी सादर करते बघा. जे स्तवन गणरायाच्या ह्या नामस्मरणाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे ती कशी बघा.
लक्ष असू द्या, काय म्हणायचं बघा. जुनी जाणती चाल आहे आपल्या सगळ्यांना आवडणारी. शूटिंग करणाऱ्यांनी करा शूटिंग, पण आपली मराठी संस्कृती जी आहे ती जरा जागृत राहिली पाहिजे. आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी करतो प्रोग्राम. गणपतीची गाणी तुम्ही अपलोड करू शकता, कुठलीही सामाजिक गीतं असतात ते अपलोड करू शकता. जे मनोरंजनात्मक गाणी असतात, गीतं असतात, ती फक्त रसिक हो तुमच्या मनोरंजनासाठी असतात. आणि इव्हन मीच नाही तर शक्तिसुरातील इतरही शाहीर असतील त्यांच्या बाबतीत त्यांच्या वतीने सुद्धा मी तुम्हाला सांगते, 100% तुमचं मनोरंजन होणार आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. जसं गेल्या वर्षी माझा कार्यक्रम तुम्ही पाहिलं होतात ना सगळे गेल्या वर्षी. म्हणून काय म्हणायचं आहे, सुंदर चाल आहे. आशा ही आशा माझ्या वेड्या मनाची आशा, आशा ही आशा माझ्या वेड्या मनाची आशा. पावन होशी तू दिनांच्या दिनिशा, अरे पूर्वावी माझी आता फक्त एकच मनीषा. सत्वरी दर्शन द्यावे तू भा गौरी गणेशा, तू भा गौरी गणेशा, तू भा गौरी गणेशा. मला वाटतं ही चाल कोणी घेतली असेल माहित नाहीये, पण मी ह्याचं सादरीकरण करत आहे गाण्याच्या माध्यमातून. लक्ष असू दे, काय म्हणायचं. गणपती बाप्पा भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या सर्वांच्या घरोघरी येतात. मग तो हर्ष, तो आनंद हा वेगळाच असतो, अविस्मरणीय असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील तो अनमोल क्षण असतो जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतात. काय म्हणायचं शक्तिवली पूनम आगरकर आपल्या कार्यक्रमातील मुलींना, तिच्या मैत्रिणीला किंवा शक्तिवाल्या कुठल्या तरी दुसऱ्या गायिकेला म्हणते काय, आहे दिल भाग्याचा नाचूच लाग, नाचूच लाग, आहे दिल भाग्याचा नाचूच लाग.
अध्यक्ष उपाध्यक्ष आणि श्री केदारलिंग मार्लेश्वर नमन मंडळ मुंबईचे सूत्रधार शाहीर श्री राजेंद्र शांताराम कावळेकर यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचं अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद आभारी. या ठिकाणी स्तवन झाले, गण सुद्धा झाला. मग आता काळी आता गवळण नाही का? तू व्यवस्थित आहेस ना? हा, म्हणजे जोरात होईल. दादा रागणं वाहा का, नाहीतर बुवांना जाऊन म्हणा पेटवा. मला काय फरक पडत नाही, मी पण इकडे पेटवीन मग दुसऱ्या बाजूला. शक्तिवाली पण काही कमी नसते ना. पहिली वारी असली तर दुसरी वारी असतेच ना आमच्या हातामध्ये. म्हणून सांगते काय, ही जी चाल आहे ती बघा बुवा. बुवांचे कान तर इकडे लागले असतील. स्तवनगड कोण ऐकतोय? आपण गवळणीकडे लक्ष देणार नाही का? असू दे. पण माझं एक असं तत्व आहे, मी एक एकमेव शाहीर अशी आहे की समोरच्या बुवाची बारी मी त्याच्या सुरुवातीपासून ऐकत असते, स्तवनापासून ऐकत असते. म्हणजे गायकी हा जो विषय आहे तो मला अत्यंत आवडीचा विषय आहे. त्यामुळे मी गायकी बघत असते आणि मनोरंजन तर असतंच आपलं, ते तर करावंच लागतं, प्रश्नच नाही. दादा साऊंड एक नंबर आहे, आवडला. या ठिकाणी काय म्हणत आहे बघा.
कास धिंगाणा घात. लक्षपूर्वक आहे का? मी काय म्हणते, इतर शाहीर सुद्धा गवळणी गातात. सुंदर प्रत्येक जण, प्रत्येक शाहीर प्रत्येकाच्या गायकीप्रमाणे गातात. मी सुद्धा गाते तोडकं मोडकं. लक्ष असू द्या शाहीर, तुमचंही लक्ष असू द्या. गवळणीची शूटिंग करायची भारी हौस आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, अरे या काळ्या कानाने अडवून उराणे. शेर मध्येच म्हणाले मी, काय म्हणाले, गोकुळात याने मोठा धिंगाणा घातला. धिंगाणा घातल्यावर त्या सर्व गोपिका होत्या, ती राधा होती. त्यांनी काय केलं बघा, कान्हाच्या चाळ्यांना कंटाळतात. शेवटी काय, अरे बाबा बस कर बस कर बस कर. तरी आपली चोरी, दह्या दुधाची चोरी, तो जो त्याचा खोडकरपणा होता तो काही कान्हा टाकत नव्हता. म्हणून काय म्हणते बघा, मग काय झालं तिथे बघा, अरे या काळ्या कानाने अडवून उराणे वाटेत घातला धिंगाणा धिंगाणा. करून ही चोरी दाम तो अशर चोरी होऊन भोळा शहाणा हा शहाणा. हा नंदेचा करता येईना आज उडवूया याची दैना. मुरली तुडला कुंड सोडा या मेल्याची तंगडी ओढा. झिरवूयाची मस्ती ग साधी नाही सस्ती ग. झिरवूयाची मस्ती ग साधी नाही सस्ती ग. कोण साधी नाही सस्ती ग, कोण, राधा. याची तंगडी ओढा, याची दैना करा. त्या कार्ट्याचा ढोंगोटा सोडा. त्या गोपिका काय म्हणतात बघा, झिरवूयाची मस्ती ग साधी नाही सस्ती ग. लावूया लावूया पळाया. हे कान्हा काळ्या 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 खाली वली तुझी आज करते मेल्या. काळ्या 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 खाली वली तुझी आज करते मेल्या. हे
शक्तितुऱ्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुरेवाले शाहीर या ठिकाणी जयंती कदम हिंचकडून 200 रुपयांचं पारितोषिक, त्याचप्रमाणे विवेक कदम यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक या गवळणीसाठी आलेलं आहे. मंडळी खूप आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप आभारी. स्तवन गण गवळण झालेली आहे. एक पद तुम्हाला तुमच्यासमोर सादर करते. लक्ष सुद्धा काय म्हणायचं आहे. आदिमाया शिवशक्तीचे या ठिकाणी गुणगान या ठिकाणी गाणार आहे. त्याचं कारण एवढंच आहे की स्त्रिया इतर क्षेत्रातून सोडा, पण आपल्या शक्तितुऱ्यातून स्त्रियांना बराच विरोध दर्शवला जात आहे जिकडे तिकडे. पण मला असं वाटतं ज्या क्षेत्रामध्ये स्त्री नसेल ते क्षेत्रच आपण बघत नाही. चित्रपट म्हणा, सिरियल म्हणा, कुठेही म्हणा, कोर्टात म्हणा, पोलीस स्टेशनला म्हणा किंवा कुठल्या कार्यालयात म्हणा, कुठे लेडीज नाही आहे असं मला दाखवतो मी. तर असं नाही आहे. तर स्त्रियांना सुद्धा या ठिकाणी शक्तितुरा ही आपल्या कोकणची लोककला आहे. त्यामुळे स्त्रियांना सुद्धा एक तुम्ही पुढाकार द्यावा, संधी द्यावी असं मला वाटतं. त्यामुळे या ठिकाणी आदिमाया शिवशक्तीचे या ठिकाणी मी गीत सादर करते पदरूपी. लक्ष सुद्धा बघा काय म्हणायचं आहे. आदिमाया अंबाबाई साऱ्या दोन्हीची आई, तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई. आदिमाया अंबाबाई साऱ्या दोन्हीची आई, उदे गंबाबाई, उदे गंबाबाई. ही चाल आहे गाण्याची. शक्तितुरेच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुरेवाले शाहिरांना प्रश्न विचारते. तोच प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर अपेक्षित अजूनही कुठल्या शाहिराकडून मिळालेलं नाहीये. प्रश्न सादर करते. लक्ष सुद्या. 3 नेत्र असणारा मत्स्य कोण, त्याचे नाव काय, तो कोणत्या सरोवरात राहतो, त्याला कोणाचं वरदान प्राप्त झालेलं आहे. बुवा तुम्हाला प्रत देण्याची आवश्यकता वाटत नाही. माझ्या प्रती एवढ्या झाल्या असतील. असू द्या. बुवांच्याही माझ्याकडे प्रश्नांच्या प्रती भरपूर आहेत. आणि सुंदर शाहिरात विशाल निकम आणि पूनम आगरकर यांचा भरपूर कार्यक्रम होत असतात. आणि 2026चा हा शुभारंभाचा प्रयोग या ठिकाणी सादर होत आहे. दोन्ही शाहिरांना या ठिकाणी तुम्ही प्रोत्साहन करायचं आहे. काय म्हणायचं मला. लक्ष असू द्या.
राणी बलवान आहे, ही रसिक जनता या गायिकेची फॅन आहे. कारण पूनम आगरकर आपल्या कोकणची शान आहे. हे मी म्हणत नाही, माझे इथे आलेले प्रेक्षक जे कोणी माझ्या कार्यक्रमाला दाद देतात, ज्यांना माझा आवाज आवडतो, ज्यांना माझी कला आवडते, ते म्हणतात स्वतःचा मोठेपणा बिलकुल नाहीये, ही शेर आणि हे गाणं, ही चाल माझी रेकॉर्ड सुद्धा झालेली आहे, मोठेपणा नाहीये. आणि म्हणून या रागातील हे गाणं सादर करते. लक्ष असू द्या. आदि माया शक्तिवाली साऱ्यांनाही भरून उरली, आदि माया शक्तिवाली साऱ्यांना भरून पुरली. भल्या भल्यांची वाटते नाव दे, जगी श्रेष्ठ आई ठरली. ओ आदि माया शक्तिवाली साऱ्यांना भरून उरली, आदि माया शक्तिवाली साऱ्यांना भरून पुरली. ही शक्तिवाली अशी शक्तिवाली, अशी शक्तिवाली, अशी शक्तिवाली. तुझ्यावर पाण्याची पाणी, तुझ्यावर पाण्याची पाणी, करील काम तुझी जोडी. आदि माया शक्तिवाली साऱ्यांना पुरून उरली, आदि माया शक्तिवाली साऱ्यांना पुरून उरली. अशी शक्तिवाली, अशी शक्तिवाली, अशी शक्तिवाली, अशी शक्तिवाली. बरोबर या ठिकाणी आमची पहिली बारी या ठिकाणी थांबवत आहोत. धन्यवाद.
हॅलो. आज इथे या सभागृहामध्ये दिग्गज संगीतकार अजय अतुल यांचे साऊंड इंजिनियर अमित माळवे, साऊंड इंजिनियर अमित माळवे इथे उपस्थित आहेत. मिक्समॅन साऊंडचे इंजिनियर अमित माळवे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद दादा, त्यांच्या सहकारी सोबत आले, त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी उत्तम जाधव राधाकृष्ण नृत्य पथक तालुका पोलादपूर यांकडून 501 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद, आभारी आहोत. धन्यवाद. काय या ठिकाणी पनवेल पडघा येथील सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी मगाशीच म्हणाले मी कृष्णाजी पाटील साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आमच्या या मंडळाला 501 रुपयांचा पारितोषिक दिलेलं आहे. खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.